ज्यांच्या नावाशिवाय भारताचा इतिहास अपूर्ण आहे, ज्यांच्या नावाने समुद्रावर दगड तरंगले आणि ज्यांच्या आदर्श आयुष्याला आजही संपूर्ण जग मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखतं, त्या प्रभू श्रीरामांचा आज जन्मोत्सव. पण रामनवमी फक्त पाळणा किंवा उपवास आहे का? की यामागे आजही अशा रहस्य किंवा परंपरा दडल्या आहेत, ज्यांनी आजही जगाला विचार करायला भाग पाडलंय. नमस्कार, मी अश्विनी. आज रामनवमीच्या निमित्ताने आपण प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वाचा आणि इतिहासाचा आढावा घेणार आहोत, जे ऐकून तुम्ही म्हणाल की मुद्दा भारी आहे. आजकाल सोशल मीडियावर रामसेतूचे फोटो खूप व्हायरल होताना दिसतात. नासाच्या सॅटेलाइटच्या चित्रांमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान दगडाची एक लांबलचक साखळी स्पष्ट दिसते. अनेक जण याला रामायणात वर्णन केलेला रामसेतू मानतात. याहूनही एक वेगळी गोष्ट म्हणजे खगोलशास्त्राचा अभ्यास. काही संशोधकांनी आधुनिक सॉफ्टवेअरच्या मदतीने रामायणात वर्णन केलेल्या ग्रहस्थितीचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये रामाच्या जन्माच्या वेळी सांगितलेल्या ग्रहांची स्थिती तपासण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांसाठी रामायण हे केवळ एक महाकाव्य नसून भारतीय संस्कृतीचा आणि इतिहासाचा महत्त्वाचा भाग मानला जातो. प्रभू श्रीरामांना अनेक जण आदर्श नेतृत्वाचं प्रतीक मानतात, कारण त्यांनी वानर सेनेला सोबत घेतलं आणि त्या एकजुटीच्या जोरावर बलाढ्य रावणाचा पराभव केला. रामराज्य म्हणजे असं राज्य जिथे शेवटच्या माणसाचाही विचार केला जातो. आजच्या प्रशासनाला, राजकारणाला किंवा कॉर्पोरेट जगालाही जर काही शिकायचं असेल तर ते म्हणजे रामाची धैर्यशक्ती, संयम आणि न्यायप्रियता. शत्रूवर विजय मिळवल्यानंतरही त्याचा आदर कसा करावा ही शिकवण देखील प्रभू श्रीरामांच्या चरित्रातून मिळते. या वर्षीची रामनवमी आणखी खास आहे, कारण 500 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहिलं आहे. तिथल्या रामलल्लाच्या मूर्तीचं तेज संपूर्ण देशाने पाहिलं आहे. ही फक्त एक मूर्ती नाही, तर करोडो भारतीयांच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचं प्रतीक आहे. रामनवमीचं खरं महत्त्व केवळ उत्सव साजरा करण्यात नाही, तर रामाचे विचार आपल्या आचरणात आणण्यात आहे. प्रभू श्रीराम हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नाही, तर ते या मातीचे आदर्श आहेत. राम म्हणजे संयम, राम म्हणजे त्याग आणि राम म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद. या रामनवमीला आपण आपल्या मनातल्या वाईट विचारांचा रावण जाळूयात आणि आयुष्यात प्रगतीची गुढी उभारूयात. तुम्हाला रामायणातील कोणती गोष्ट सर्वात जास्त प्रेरणा देते हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ प्रत्येक राम भक्तापर्यंत शेअर करा, कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे.